हॅलो एव्हरीवन, आज आपण चाललो आहे द्वारकाधीश मंदिर आणि आज ओकेजन आहे आमच्या रुपाली मैत्रिणीचा बर्थडे. या रुपालीचं आपण दर्शन घेऊया. पहिलं रुपाली आमची बर्थडे गर्ल आहे. तिच्या बर्थडेला आम्ही सगळे स्वीट फॅमिली जात आहोत. 3 रिक्षा केलेल्या आहेत. एक रिक्षा इकडे थांबलेली आहे आणि काही मित्र आमचे तिकडून येणार आहेत. चला तर जाऊया. रिक्षामधून आम्ही चाललेलो आहोत. 3 रिक्षा. समोर बघा द्वारकाधीशचं मंदिर दिसतंय. आपण आता द्वारकाधीश मंदिराच्या इकडे पोहोचलेलो आहोत. तुम्ही आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती सफर अँड एक्साइटिंग नॉलेज. आज तुम्हाला विरारचं द्वारकाधीश मंदिर घेऊन आलो आहे. चला पाहूया. सगळे आम्ही ही स्वीट फॅमिली ग्रुप एकत्र. ढगाळ वातावरण बघा. इथे काय लिहिलेलं आहे, मंदिर प्रवेश संबंधी सूचना. कटी फिट जीन्स वगैरे असं म्हणजे ड्रेस हा आपल्याला पूर्ण परिधान करायचा आहे. स्कर्ट जीन्स वगैरे म्हणजे हाफ वगैरे असं चालणार नाही. हाफ पॅन्ट नाही चालत. व्यवस्थित सलवार कमीज वगैरे लेडीज चालतात. 1 पीस चालत नाही. बघा आम्ही दर्शनाला लाईन लावलेली आहे. लाईनीमध्ये आम्ही जातो आहे. मस्त असा आजूबाजूचा परिसर कसा असा पावसाळ्याचा हे वातावरण असल्या कारणाने मस्त हिरवागार असं रान फुललेलं आहे. डोंगरदरी वगैरे दिसत आहे. विरारचं हे वातावरण आल्हाददायक वातावरण आहे. मस्त खूप छान असं. आणि आम्ही द्वारकाधीश यांचं दर्शन करायला निघालेलो आहे. बघूया. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. बघा द्वारकाधीशचं दर्शन बघून घ्या, कारण की आतमध्ये आपल्याला अलाउड नाही आहे. इथून मी द्वारकाधीशचं दर्शन दाखवत आहे तुम्हाला. हे बघा हे मंदिर. आता आम्ही आतमध्ये जात आहोत. मस्त कोरीव काम केलेलं आहे. दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर पडलो. परतीचा प्रवास. जय श्री कृष्ण, राधे राधे करत आम्ही आता मंदिराची फेऱ्या मारतो आहे. मंदिराला एक फेऱ्या मारतो आहे. मंदिराच्या उजव्या साईडने गेल्यावर डाव्या साईडने गेल्यावरतीच तुम्हाला हे शंकराचं मंदिर आहे. खालती मस्त कोरीव कामामध्ये असं केलेलं मंदिर हे द्वारकाधीश देवाचं बनलेलं आहे. श्रीकृष्णाचं मंदिर. हे बघा इथे जर आलात तर ही प्रतिकृती आहे द्वारकाधीश मंदिराची. खूप असं छान बनवलेली आहे ही प्रतिकृती. मस्त वाटतं. हे बघा आम्ही जेव्हा मंदिराचा राऊंड मारतो आहे, किती असं कोरीव काम आणि छान असं मंदिर बनवलेलं आहे. नक्कीच तुम्ही इथे भेट द्यायला या. आता आम्ही निघालो आहेत परतीच्या प्रवासाला. चला परत भेटूया आपण दुसरं एक नवीन ठिकाण घेऊ. तुम्ही आहात माझ्या सफर अँड एक्साइटिंग या यूट्यूब चॅनलवरती. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी नवीन ठिकाण तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. चला आता आमचा स्वीट फॅमिलीचा ग्रुप परतीच्या प्रवासाला निघाला आहे. खूप छान असं मजा केली आम्ही. एन्जॉय करीत देवाचं दर्शन घेतलं. थँक्यू.